फौजी नमस्कार. आलो आलो या. फौजी नमस्कार. नमस्कार. लय गडबड. गडबड कुठली? आपलं नेहमीच काय वर्क इन प्रोग्रेस. फौजी काय बी म्हणा बरं का, पण आम्हाला तुमच्या लोकांचं लयच कौतुक वाटतं. आमच्यासारख्या म्हणजे? अहो फौजी लोकांचं त्याग शिकवना फौजी तुमच्या लोकांकडनंच. त्याग शिकता येत नसतो, तो आधी करावा लागतो, आणि तो केला की मग कळतं की त्याग काय चीज आहे. हा ते बी आहेच म्हणा. हा पण फौजी ही बाकीची जी लोक काय म्हणतात ना ती मला बिलकुल पटत नाही बरं का. काय? अहो लोक हेच म्हणतात लष्कराच्या भाकऱ्या कशाला भाजायच्या. मला लय वाईट वाटतं बरं का. ह्यो म्हणजे अपमान आहे का नाही? हा अहो फौजी म्हणून देश आहे, तो जर नसता तर हाय काय अन्न आहे काय. अरे बाई, या सगळे तुझ्यासारखे समजूतदार कसे असतील? हा आता हाताची पाची बोट सारखे कसे असतील? आपण आपलं काम करत राहायचं, कुणी चांगलं म्हणू नाही तर वाईट म्हणू. कसं फौजी अहो हे तुमचं मोठे पण झाले, पण मार्क माय वर्डचा बाय हार्ट सांगतो फौजी बद्दल लय रिस्पेक्ट आहे आपल्या मनात. फौजीचा रिस्पेक्ट करायचा असेल ना तर फक्त एक करायचं, प्रत्येकाने हा देश माझा आहे असं समजून जगलं पाहिजे. अहो एकदम राईट आहे फौजी, तुम्ही बोलताय ना ते सगळं मला कळते. अरे नुसतं कळून काय उपयोग आहे, ते वळायला बी पाहिजे. खरंय फौजी तुमचं. आता आम्हाला पण आर्मीत जायचं होतं, पण आम्ही आर्मीत गेलो इथं लोकांची सेवा कोण करणार ना. पण तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून तुमचा चेला आज आर्मीत गेला की आम्हाला अभिमान आहे. मी काय म्हणतोय फौजी, फोन बिन करतो का नाही आजा? करतो की, रविवारी करतो. म्हणजे काय वारबीर ठरवून दिलेला असतो काय? अरे मग रविवारी कसं आहे, सुट्टी असते आणि तेव्हा मोबाईल मिळतो. हा मोबाईल मिळाला ना आठवणी फोन करतो आजा. म्हणजे आधी मध्ये करता येत नाही तर? अरे नाही, अरे ट्रेनिंग असतं ना, आणि मोबाईल जमा करून घेतात. आता मोबाईल जवळच नसता तर फोन कसा करणार, नाही का? म्हणजे रविवार शिवाय मोबाईल वापरता येत नाही तर? पण मी काय म्हणतो, चोरून बिरून मोबाईल वापरता येत असेल की नाही? म्हणजे आता सगळी पोरच म्हणल्यावर तेवढा आगाऊपणा चालतच असेल की. हा आता वाटा आहे तर पळवाटा असतातच की. आता माणूस असला की त्याला भावना असणारच की. घरच्यांची आठवण येते. आमच्या वेळेस नव्हते मोबाईल, पण आताच्या पोरांकडे असतात मोबाईल. माझ्या हाताखालचा एक होता आर्मी ट्रेनिंग सेंटर मध्ये, तो सांगत होता काय काय पोरं वापरतात चोरून मोबाईल. एवढं सोपं असतं मोबाईल वापरणं तिकडं? अरे नाही, एवढं सोपं नाही. जर सापडले ना तर लय भयंकर परिणाम भोगावे लागतात. बरोबर आहे, नियम पाळलेच पाहिजे. आणि नियम मोडल्यावर भयंकर काय जबराट शिक्षा झाली पाहिजे. पण घरी बिरी पाठवत नाहीत ना? नाही, घरी नाही पाठवत, पण लय जबर शिक्षा करतात. नाही करेक्ट फौजी, नियम मोडणाऱ्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे, याशिवाय शिस्त लागायची नाही ह्यांना. शीतल, एक बात पूछूं? इचार की. आजकल तुम बड़े खुश लग रहे हो. कसं काय ओळखलंस? अरे तू कितना भी छुपा ले, तेरी दिल की बात चेहरे पे ही आती है. मग सांग बघू, आता मी काय विचार करते? तू आता काय विचार करतेस ना हे मी तुला न विचारते भी सांगू शकते. मग सांग की, काय विचार करते? तू क्या सोचते ये मायने नाही रखता. तू कोणाचा विचार करतेस ना हे महत्वाचं आहे. आणि आता तू आजाचा विचार करतेस, हो ना? भय यासमुळे तू ना माझी बेस्ट फ्रेंड आहेस. आणि आजा आजा तो नुसता दोस्त नाही, त्याहून जास्त आहे. असं आहे व्हय. शितले, इतकं प्रेम करतेस व्हय? भय
मग तुला आजीची लय आठवण येत असेल ना? वय, पण त्याला माझी आठवणच येत नाही. बिझी असतोय ना. सकाळी 5 वाजता उठा, मग गडबडीत आवरा, मग ग्राउंडवर जाऊन पीटी, मग नाश्त्याचा ब्रेक, मग परत पीटी, मग अभ्यास, 7 वाजता खाऊन पिऊन स्वारी 8ला शितले थांब थांब थांब. काय ग, तुला काय झालं मधीच? सच्ची बता, तुला एवढं सगळं कसं काय माहिती? कसं काय म्हणजे? असंच. सच बता, तू आजाबर बोलतीस ना? नाही नाही. फिर तुझे इतना सब कुछ कैसे पता? तू चोरी छुपे बातें करती है ना? असं कसं चोरून बोलताय? असं असतंय वे कुठं? अगं तुला माहिती, ट्रेनिंगला कडक असतंय. हा का? मग तुला एवढं सगळं कसं काय माहिती? अगं मी गेलते ना आजाला भेटाय. इसरलीस का? हा, अरे हा. काय झालं भैया? शिस्त कशी लावायची याचा विचार करतोय. शिस्त कुणाला? आता एकाच माणसाला शिस्त लावायची, कशी शिस्त लावायची याचाच विचार करतोय. कुणाला हो भैया? आजाला. चोरून मोबाईल वापरतोय म्हणजे नियम मोडतोय. नियम मोडतोय म्हणजे शिक्षा झालीच पाहिजे. आणि आपला फंडाच आहे, चूक झाली म्हणजे चुकी बरोबर शिक्षा फ्री मिळणारच. त्याशिवाय शिस्त बी लागत नाही. काहीतरी आयडिया काढा. भैया मी काय म्हणतोय, आजल तिकड जाऊन हाणायचं काय? जमे हा, काय क्वालिटी आयडिया काढली रे. म्हणजे मी स्पीचलेसच चाललोय बघ. थँक्यू भैया. मला ना खरं तर काय वाटतं माहितीये का, की तुझा मेंदू बाहेर काढावा आणि त्याचं भव्य प्रदर्शन मांडावं. अरे लोक येतील बघायला, एवढ्या छोट्या मेंदूतनं एवढं क्वालिटी आयडिया कशा काय येत असतील. हा, हाय का नाही? तुला काय अक्कल तिथं जायला आणि पाऊल ठेवायला अवकाश. गोळे न उडवताना आपल्याला. अहो भैया, मग शीतल भाभी कसं काय आत गेलेली? ते तुम्ही शोधून काढायचं का आम्ही? अरे सगळी कामं मीच करायची का? सॉरी भैया. सॉरी म्हणते. सॉरी बोललं म्हणजे सगळं झालं का?